नमस्कार मित्रांनो, योजना मित्रामध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। आज घेऊन आलो एक अतिशय महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एप्रिल महिन्याच्या हप्त्यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे। शासन निर्णयानुसार या महिन्यात काही लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, तर काहींचे पैसे अडकण्याची शक्यता आहे। हा बदल नेमका काय आहे आणि तुमच्या खात्यात पैसे कधी जमा होणार, जाणून घेऊया सविस्तर। मित्रांनो, आतापर्यंत दिव्यांग बांधवांचे अनुदान हे दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत दिले जात होते। मात्र तुकाराम मुंडे साहेबांची बदली झाल्यानंतर आता हे वितरण पुन्हा एकदा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे सोपवण्यात आले आहे। पण सावधान, सर्व दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे। जर तुमचे UDID कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक नसेल तर तुमचा एप्रिल महिन्याचा हप्ता थांबवला जाऊ शकतो। सरकारने हे लिंकिंग करणे अनिवार्य केले आहे। मात्र विधवा भगिनी, श्रावण बाळ योजना आणि वृद्ध पगार योजनेच्या लाभार्थ्यांना घाबरण्याचे कारण नाही। त्यांचे अनुदान नियमित प्रक्रियेनुसार जमा होईल। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे खात्यात कधी येणार? तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यात पैसे जमा होण्याची शक्यता कमी आहे, परंतु 10 ते 16 एप्रिल दरम्यान तुमच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे दिव्यांग बांधवांनी आपले आधार लिंकिंग तातडीने तपासून घ्यावे आणि अशाच प्रकारच्या शासकीय योजना आणि नवीन GRच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।